नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल आणि चॅनल 1 यांच्या संयुक्त विद्यमाने आपण साजरा करत आहोत राष्ट्रीय विज्ञान आठवडा. मंडळी, आपल्याला माहितीच असेल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील 2 ते 2.5 दशके अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजामध्ये विवेक रुजविणे वा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे यासाठी कार्यरत आहे. त्याचप्रमाणे या 28 फेब्रुवारी जो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळतो त्याचे औचित्य साधून चॅनल 1 या TV नेटवर्कच्या सहकार्याने आपण अनेक प्रोग्राम्सचं आयोजन करत आहोत. त्यामधील 28 फेब्रुवारी हा जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे त्याचं प्रामुख्याने जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे डॉक्टर C.V. रामन यांनी भारतालाच नव्हे तर कदाचित आशियाला प्रथम विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवून दिलं आणि तो शोधप्रबंध त्यांनी सादर केला 28 फेब्रुवारी 1928 साली. म्हणजे जवळजवळ आत्तापासून 80 किंवा 8 दशकं पूर्वी. असा ह्या विज्ञान युगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माणूस 21व्या शतकात वावरत आहे. परंतु जो विज्ञान विषयी आदर असायला हवा आणि जो वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाच्या जनमानसात रुजलेला हवा तो मात्र आपल्याला फार अभावानेच आढळतो. अशा ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना आणि तो रुजवण्याचं काम हे अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रामुख्याने करत आहे. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पूर्ण भारतभर साजरा केला जातो. यामध्ये महत्त्वाचा आणि वैशिष्ट्याचा भाग म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 साली डॉक्टर C.V. रमन हे आशिया खंडातले भारतातले पहिले आणि तसेच श्वेतवर्णीय नसलेले असे पहिले शास्त्रज्ञ होतो की ज्यांना विज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालं. आणि अशा ह्या C.V. रमन यांच्या स्मरणार्थ भारत देश किंवा आपलं सरकारने घोषित केलं आणि आपण 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन पाळतो. अशा ह्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या आयोजनामध्ये अपेक्षित असतं की समाजातल्या जनमानसांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ व्हावी आणि अशा प्रकारची तरतूद आपल्या संविधानात सुद्धा केलेली आहे. परंतु थोड्या का फरकाने होईना याचा अभाव जनमानसात आढळतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या बाबतीत जागरूकपणे मागील 2 ते 2.5 दशके कार्यरत आहे आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम आणि अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्याचं काम प्रामुख्याने करत आहे. आज या विज्ञान दिनाचा औचित्य साधून चॅनल 1च्या सहकार्याने विज्ञान आठवडा साजरा करत आहोत आणि या उपक्रमाअंतर्गत आपण एक प्रश्नमंजुषेचं आयोजन केलेलं आहे. एक चालता बोलता प्रश्न विचारणार आहोत आणि या योगे आपण पनवेल शहरातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांपर्यंत तसेच सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, चलूया आपल्या छोट्याशा प्रवासाला, ज्यामध्ये आपण सुरुवात करूया समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला. आपण जाऊया प्रमुख शिक्षण संस्था असलेल्या पनवेलमधल्या काही ठिकाणी आणि आपलं पहिलं ठिकाण असणार आहे ASC कॉलेज. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रश्नमंजुषेनिमित्त आज आपण आलो आहोत ASC कॉलेज, MP ASC कॉलेज पनवेल येथे. आपण इथल्या विद्यार्थ्यांना भेटणार आहोत आणि आधुनिक विज्ञान युगात त्यांना विज्ञानाविषयी किती माहिती आहे हे जाणून घेणार आहोत. ASC कॉलेजविषयी सांगायचं झालं तर माझ्या तोंडात सारखं ASC येते, कारण जेव्हा मी या कॉलेजमध्ये शिकलो तेव्हा त्याचं नाव होतं ASC कॉलेज. परंतु अतिशय महत्त्वाचा आणि समजून घेण्याचा भाग आहे की VK हायस्कूल आणि ASC कॉलेज ह्या 2 अशा संस्था आहेत. या संस्थांमुळेच कदाचित आमच्यासारखे विद्यार्थी घडू शकले. म्हणजे मी आज भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर मी स्वतः मानतो की या दोन्ही संस्थांचे माझ्यावर फार उपकार आहेत. या 2 जुन्या संस्थांमुळेच पनवेल परिसरातले अनेक विद्यार्थी घडू शकले आणि आज ते बहुमोल अशी देशाची आणि समाजाची सेवा करत आहेत. आपण आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये आहोत, ASC कॉलेजचे नव्या युगाचे विद्यार्थी. आपण त्यांना प्रश्न विचारूया आणि त्यांचं विज्ञानासंबंधीचं असलेलं ज्ञान चेक करूया. मित्रांनो, माझं नाव आहे संतोष. मी आलो आहे चॅनल 1 कडून. तसंच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक प्रश्नमंजुषा आयोजित करतोय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर एक चॉकलेट दिलं जाईल, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर एक पेन दिलं जाईल आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मात्र एक विज्ञानाशी संबंधित असं एक छान पुस्तक दिलं जाईल. तर तुमचं ज्यांना आपल्या सामान्य ज्ञानावर जरा विश्वास आहे त्यांनी जरा पुढे या, म्हणजे आपण तुम्हाला प्रश्न विचारूया. हाय, आपलं नाव काय आहे? देश चंद्रकांत मोडे. कुठल्या वर्गात शिकता? FY BCom. मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे आहेत. मित्रा, या महिन्याचं महत्त्व काय आहे हा तुझा पहिला प्रश्न आहे.
हा वर्ष एक लीप वर्ष आहे. ह्या महिन्यात 29 तारीख येते, फेब्रुवारी महिन्यात. अतिशय उत्तम. त्यामुळे तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. यू डिझर्व चॉकलेट. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही 29 फेब्रुवारीचं महत्त्व सांगितलं. मला असं विचारायचं आहे की या महिन्यामध्ये दुसरा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि जो या समाजाला विज्ञान आणि वैज्ञानिकांनी जे आपल्याला सर्व टेक्नॉलॉजी मिळवून दिली त्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तो दिवस आहे 28 फेब्रुवारी. आता मला या 28 फेब्रुवारीचं महत्त्व किंवा कुठला दिवस म्हणून साजरा केलं ते तुमच्या तोंडून ऐकायचं. जागतिक विज्ञान दिन. थोडंफार फरकाने उत्तर बरोबर आहे, कारण हा जागतिक विज्ञान दिन नसून हा राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. नमस्कार. आपल्यासोबत दुसरे विद्यार्थी आहेत एससी कॉलेजचे. त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? विक्रम पाटील. कुठून कुठे राहता तुम्ही? नानोशी. आणि इथले कुठे या वर्गात शिकताय? SYBA. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे आणि हे आपण यासाठी विचारतोय कारण आपण हे जे फेब्रुवारी महिना आहे त्यातल्या 28 तारखेला असतो राष्ट्रीय विज्ञान दिन आणि मग त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चॅनल 1 यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रश्नमंजुषा घेतोय. 3 प्रश्न विचारले जातील. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर चॉकलेट, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर पेन, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर पुस्तक देण्यात येईल. तुमचा पहिला प्रश्न असा आहे की हु इज मिसाईल मॅन ऑफ इंडिया? JPJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम. माझ्यामध्ये डॉक्टर बोललं तर बरं होईल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ओके. तुमचं पहिलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय. यू डिझर्व चॉकलेट. तुमचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतामधील अणु ऊर्जेचे जनक म्हणून कोणाला संबोधण्यात येतं? राजा राम मोहन राय. नाही, त्यांचं उत्तर चुकलंय. त्यामुळे आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारणार नाही आहोत. पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपले नवीन आपल्याकडे तिसरे विद्यार्थी आहेत एससी कॉलेजचे. त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं नाव? डुकरे सुभाष रामभाऊ. FYBA. ओके. कुठला विषय ठेवणार आहात BA ला? जॉग्राफी ठेवणार आहे. मग आपण तुम्हाला जॉग्राफी संबंधित प्रश्न विचारूया का? चालेल. ठीक आहे. मला तुम्ही सांगा की आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? 9 ग्रह आहेत. जरा तुम्हाला मी हिंट देतो कारण उत्तर थोडं चुकलंय. तुम्हाला हे माहिती आहे का की प्लुटो नावाचा एक ग्रह आहे तो सध्या ग्रह मानला जात नाहीये. म्हणजे समजा जर प्लुटो गेला तर किती ग्रह राहिले? मग रात्रीला 8 राहिले. म्हणजे 8 हे उत्तर आहे. कारण हा पहिला प्रश्न चुकू नये ही माझी प्रामाणिक इच्छा असते म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आणि मी मिळून बरोबर दिलंय. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये मला हे विचारायचं आहे की तीन ऑप्शन देणार मी तुम्हाला. ओके. ग्रहणामध्ये चंद्रग्रहणामध्ये सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र असतो की चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते? सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र असतो. चंद्रग्रहणाबद्दल मी विचारतोय. चंद्रग्रहणामध्येच. उत्तर चुकलंय. कारण बघा चंद्रग्रहणाला पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं आणि चंद्र हा मागच्या बाजूला असतो, मध्ये पृथ्वी असते, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते म्हणून आपल्याला चंद्रग्रहण दिसतं. त्यामुळे तुमचं दुसरं उत्तर चुकलं असलं तरी पहिलं बरोबर आलंय. तुम्हाला चॉकलेट देणार. ओके. आता आपल्या सोबत आहेत एससी कॉलेजचे प्राध्यापक. त्यांची ओळख करून घेऊया. मी प्राध्यापक संदीप घोडके. सर कुठला विषय शिकवता आपण? राज्यशास्त्र विभाग. राज्यशास्त्र विभाग. सर आम्ही आहोत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चॅनल 1 तर्फे राष्ट्रीय विज्ञान आठवडा साजरा करतोय. त्यानिमित्त या प्रश्न मंजुषेत आपण सहभाग घेताय.